नमस्कार सगळ्यांचं स्मिताज किचनमध्ये स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे पालक कोफ्त्याची भाजी। तर चला बनवूया पालक कोफ्त्याची भाजी। त्यासाठी आपण घेतलेला आहे पालक, जे की निवडून आणि धुवून घेतलेले आहेत। आता याला बारीक चिरून घ्यायचं आहे। चिरून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून ठेवायचं आहे, का ते आपल्याला समजेलच पुढे। एक 10 मिनिटांसाठी ठेवायचं आहे। आता आपल्याला मसाला बनवून घ्यायचा आहे। त्यासाठी लसूण, अद्रक, त्यामध्ये हिरवी मिरची 2 कट करून टाकायची आहे आपल्याला। त्यामध्ये आता आपल्याला 2 कांदे घ्यायचे आहेत आणि तेही कट करून टाकायचे आहे। आणि आता आपल्याला याची पेस्ट बनवून घ्यायची आहे। आता आपल्याला त्याची पेस्ट झाल्यानंतर त्याच भांड्यामध्ये 2 टमाट्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे। आणि आता हे बघू शकता, थोडेसे मऊ झालेले दिसत आहेत ते आपल्याला पालक। आणि आता त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला, व्हिडिओत दिसलं तसं। आता त्या पालकमध्ये अद्रक लसूणची पेस्ट, थोडे ओवा कारण की आपल्याला बेसन टाकायचं आहे म्हणून, हळद, गरम मसाला आणि 2 चमचे बेसन टाकायचं आहे त्यामध्ये। आणि त्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपल्याला मिक्स करून घेतलेला आहे आपण। आणि त्या पिठाचे आता आपण छोटे छोटे बॉल बनवून घेऊया। आता आपले तयार झालेले आहेत बॉल। आता आपण भाजीची तयारी करूया। कढईमध्ये 2 चमचे तेल टाकायचं आहे। त्याच्यात जिरे मोहरी टाकायचं आहे आपल्याला, दालचिनी टाकायची आहे थोडी। आता त्यामध्ये आपण कांद्याचा जो पेस्ट बनवून घेतलेला तो पेस्ट टाकायचा आहे। त्याला ब्राऊन कलर होण्यापर्यंत तळून घ्यायचं आहे। आता त्यामध्ये हळद, लाल मिरची पावडर टाकून मिक्स करायचं आहे। आणि जे पालकाचं आपण पाणी काढलं होतं ते टाकायचं आहे, कारण की आपला मसाला करपला नाही पाहिजे म्हणून। आता त्यामध्ये टोमॅटोची प्युरी टाकायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। त्यामध्ये गरम मसाला, धने पावडर टाकून थोडंसं पाणी टाकून एक वाफ देऊन घ्यायची आहे याला। त्याच्यासाठी आपल्याला आता त्याच्यावर जाळी ठेवायची आहे एक, आणि त्याच्यावरती आपले पालकचे कोफ्ते बनवलेले आपण तेही वाफवून घ्यायचे आहेत। टाइमही वाचेल आपला इथे। त्याच्यावरती झाकण ठेवून आपण वाफवून घेतलेला आहे। 10 मिनिटांनंतर बघू शकता तुम्ही, मी आरामशीरमध्ये उचलू शकते ते। हे आपले तयार झालेले आहेत। त्याला साईडला काढून घेऊया। आणि भाजी बघू शकता तुम्ही, पूर्णपणे पाणी त्यातलं हे झालं, सुकून गेलेलं आहे। आता त्यामध्ये आपण मिक्स करून पालक कोफ्ते टाकतोय त्याच्यात। पालक कोफ्ते मिक्स करायचे त्याच्यामध्ये। आणि तुम्ही बघू शकता आता आपली भाजी तयार झालेली आहे। कोथिंबीर टाकून आपण सर्व करू शकतो। कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आपण। चपाती सोबत किंवा भाकरी सोबतही खाऊ शकतो।